सुटकेसमधील मृतदेह प्रकरणाचा उलगडा, 72 तासात आरोपी अटकेत. नाशिक पंचवटी परिसरातील सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 72 तासात छडा लावलेला आहे आणि या प्रकरणी महिलेच्या परिचयातील एका व्यक्तीला कर्नाटकातील मंगळूर येथून ताब्यात घेण्यात आले. तपोवन परिसरातील निर्जन भागात काही दिवसांपूर्वी एक बेवारस सुटकेस आढळली होती. तपासादरम्यान या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ उडाली. सुरुवातीला मृत महिलेची ओळख पटवणे आणि गुन्ह्याचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. आडगाव आणि उपनगर पोलिसांनी तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि विविध धागेदोरे यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली होती. तपासात मृत महिला आणि आरोपी एकमेकांच्या परिचयातील असल्याचं समोर आलं. दोघांमध्ये काही काळापासून वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान आरोपीने महिलेची हत्या केल्याचा संशय बळावला. त्यानंतर मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी तो सुटकेसमध्ये ठेवून पंचवटी परिसरात टाकण्यात आल्याने प्राथमिक तपासात समोर आले. या घटनेनंतर आरोपी राज्याबाहेर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा शोध घेत कर्नाटकातील मंगळूर येथून त्याला ताब्यात घेतले.